उदगीरमध्ये गॅस एजन्सीचा भ्रष्टाचार उघड, सिलेंडर काळ्या बाजारात, ग्राहक त्रस्त. उदगीर तालुक्यात मनोज गॅस एजन्सीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस सिलेंडरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला असून ग्राहकांकडून अधिक दराने पैसे वसूल करून सिलेंडर काळ्या बाजारात विकले जात असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक छावा संघटना तालुका संघटक बालाजी लक्ष्मणराव भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार मनोज गॅस एजन्सी मार्फत प्रत्येकी सिलेंडरसाठी 1100 रुपयांपर्यंत रक्कम घेतली जाते, तर अनेक सिलेंडर हॉटेल, चहा स्टॉल आणि व्यावसायिक ठिकाणी विकले जातात. घरगुती ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. तसेच एजन्सीतील काही कर्मचारी 40 ते 50 रुपये जास्त वसूल करूनच सिलेंडर देतात, अशी ही गंभीर तक्रार करण्यात आली आहे. ग्राहकांकडून तक्रारी घेतल्या जात नाहीत आणि कार्यालयात संपर्क केल्यावर अरेरावी केली जाते. तक्रारदारांनी या संदर्भात पुरावे ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात सादर केले असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून मनोज गॅस एजन्सी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस मिळावा, तसेच अशा भ्रष्ट एजन्सीवर कठोर कार्यवाही व्हावी हीच जनतेची अपेक्षा आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तक्रारदार बालाजी लक्ष्मणराव भोसले, छावा संघटना यांची भेटली आहे प्रतिक्रिया, पाहूयात. नमस्कार, रुडी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील MIDC चिंचोली ह्या ठिकाणी आहे. तरी ह्या ठिकाणी आपण महागी पाहू शकता. मी सध्या SP गॅसच्या बरोबर समोर आहे. तरी मी सध्या इथले तक्रारदार जे आहेत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये तक्रारदार बालाजी भोसले या ठिकाणी आले आहेत. यांची नेमकी तक्रार कुठली आहे आणि काय विषय असणार आहे, त्यांची कशा प्रकारची तक्रार असणार आहे आणि त्या उदगीर शहरामध्ये नेमकं काय चाललंय त्यांना आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमचं नाव आणि तुम्ही कुठून कसं इथे कसं? सर, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष उदगीर. एक तर ओला दुष्काळ असल्यामुळे जे उदगिरी SP गॅस आहे ते ग्रामीण भागाचा आहे. तो स्वतः गावात जाऊन देत गॅस वाटप करत नाही. स्वतः ग्राहकांना स्वतः उदगीरला बोलून घेणार आणि त्यांना 70 ते 80 रुपये जास्ती घेऊन त्यांना गॅस देणार. त्यांनी घेऊन जाणार. परत आपल्याकडे किंवा गावातला एखादी ऑटो असेल तर त्या ऑटो मध्ये 15-20 टाक्या देणार. हे झालं केलं, कोणी पिऊन असते, कोणी खेडेगावातले असतात, कोणी बिडी ओढते, काही झाल्यास त्याचे जिम्मेदार कोण आहे? रत्नाकर गॅस जे आहे, हॉटेल वगैरे, परत मंगल कार्यालय, माझ्यापाशी पूर्ण व्हिडिओ आहेत, प्रूफ आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहेत. काय 11:30 गॅस घेऊन जावा, लवकर सांगा आम्हाला, काय असं पूर्ण त्यांचे पूर्ण मनमानी चालू आहे. पूर्ण रेकॉर्डिंग, कमसे कम 50 हॉटेलचे फोटो आपल्यापाशी अवेलेबल आहेत. मी वारंवार वेळोवेळी मी निवेदन दिलेलं आहे आणि सरला मी सेल्फ ऑफिसर इथे जे आहेत ना सोलापूरचे, मी त्यांना कंटिन्यू दिलेलं आहे. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे की, आणि ह्याने दुसरं विषय म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, जे पाईप आहे रेग्युलेटरचा, त्याची एक्सपायर डेटच संपलेली नाही. तर तुम्ही त्यांना म्हणता की एक्सपायर डेट न संपता तरी पण तुम्ही पाईपला म्हणता, कशामुळे म्हणता? एक्सपायर डेटच संपलेली नाही त्याची, नाहीतर तुम्हाला गॅस भेटणार नाही. हे तुम्हाला आदेश आहे का? मी त्याला विचारणा केली मी ऑफिसला जाऊन. काय आणि गॅस एजन्सी एकाच्या नावावर आणि चालवणार दुसरंच. काय मनोज गॅस एजन्सी आहे, त्यांनी चालवणार ना, म्हणजे जेंट्स चालवायला पाहिजे, तिथे लेडीजला बसवायला. काय त्यांनी कुणाला बोलू देत नाहीत. आणि ऑफिसला बी जर गेलं, आडवी असू द्या किंवा नसू द्या, तर 1150 रुपये गॅसला प्रति घेतात त्यांनी. ऑफिस मधली सुद्धा व्हिडिओ आहे माझ्यापाशी, मी स्वतः व्हिडिओ केलेला आहे थांबून. आणि हे चुकीचं आहे ना. गोरगरिबांचे लूटमार आहे. पहिले ओला दुष्काळ आहे, दिवाळी दसरा झाली नाही त्यांची, काय बळीराजा ठक्क झालेला आहे. तर अखिल भारतीय छावा संघटना गप्प बसणार नाही. छावा संघटनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देण्यात येईल. तरी आताच आपण यांची प्रतिक्रिया घेतली की
लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहरामध्ये अतिशय म्हणजे गोरगरिबाच्या नावावर लुटून खाणारी ही भारत गॅस एजन्सी त्या ठिकाणी आहे. त्याच्यावर कारवाई होईल का असं आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथेच थांबूया. पाहत रहा टुडे न्यूज महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.